महाराष्ट्रात लवकरच महापालिकेच्या निवडणुका पार पडणार आहेत। त्या अनुषंगाने स्थानिक पातळीवर पक्षाला बळकटी मिळण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे। राज्यातील मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांचंच प्रकर्षाने लक्ष असणार आहे। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधू देखील एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे। त्यानुसार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटी देखील वाढल्यात। त्यातच अंबरनाथ इथं झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्याला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हजेरी लावली। यावेळी त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत। या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी मतदार याद्यांवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना दिल्यात। विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतचोरी झाली असल्याचा देखील आरोप राज ठाकरे यांनी केला आहे। असे प्रकार पुढे घडू नयेत यासाठी सर्वांनी सतर्क राहण्याचं आवाहनही त्यांनी केलंय। राज ठाकरे सध्या अंबरनाथ, बदलापूर व उल्हासनगरच्या दौऱ्यावर आहेत। त्यावेळी त्यांनी विविध ठिकाणी जाऊन पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या। राज ठाकरे म्हणाले, अनेकांचा असा विश्वास आहे की निवडणुकीत ईव्हीएमद्वारे मोठ्या प्रमाणात मतचोरी होते। गेल्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतचोरी झाली। हे प्रकार रोखण्यासाठी आपण मतदार याद्यांवर काम केलं पाहिजे। प्रत्येक कार्यकर्त्याला आपापल्या प्रभागातील मतदार याद्या तपासा, त्यात असलेल्या त्रुटी दूर करा, तसेच कोणताही संशयास्पद प्रकार आढळल्यास त्यांची नोंद घ्या, असा आदेश राज ठाकरे यांनी दिले। पक्षातून बाहेर पडलेल्या पदाधिकाऱ्यांवर कठोर भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं। जे गेले ते आपले नाहीत, असं राज ठाकरे यांनी म्हटलं। यावेळी त्यांनी आपल्या निष्ठावान कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला। पक्षात एकीची भावना निर्माण झाली असून कामाला अधिक गती मिळावी अशी अपेक्षा ठाकरे यांनी यावेळी बोलून दाखवली।